नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही काल महत्त्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यात आले आहेत तर त्याबद्दल आपण विशिष्टपूर्ण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। खूप मोठे आणि महत्त्वाचे निर्णय या अंतर्गत घेण्यात आलेले आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, काल काही मंत्रिमंडळ निर्णय महत्त्वाचे हे घेण्यात आलेले आहेत आणि या अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही महत्त्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय झालेले आहेत आणि या अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या भूमिका, काय योजना आहेत, काय कशा प्रकारची ही मोहीम आहे, तर याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, 23 जुलै 2024 रोजी हा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय होता हा प्रस्तावित करण्यात आला आणि या अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ही पुढे सुरू ठेवणार अशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय या अंतर्गत करण्यात आला व तसेच राज्यातील मेंढपाळासाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ही पुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली। मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने 2017 पासून योजना ही सुरू करण्यात आलेली होती आणि महामंडळाकडे या वर्षासाठी असलेल्या 29,55,00,000 इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर पशुधन खरेदीच्या बाबतीत 75% अनुदानाची रक्कम ही 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डीबीटी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्याचप्रकारे चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून हा मिळणार आहे। तर राजे यशवंतराव होळकर महामेश अशी योजना आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर दिव्यांग कर्मचाऱ्यांना यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे की दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गट ड ते गट अ च्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून लागू। याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत हा मिळणार आहे। 30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ हा देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून हा लागू होईल। यानंतर जो काही महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे शेती पिकाचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार आहे। तर अशा प्रकारचा एक मंत्रिमंडळाच्या निर्णयाअंतर्गत मोठा निर्णय आहे आणि या अंतर्गत शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय। या अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येईल। ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत ही देण्यात येणार आहे। त्यानंतर जो काही पुढचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये MIDCसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन या संदर्भातला हा निर्णय आहे की नाशिक जिल्ह्यातील जे अंबड येथे MIDCतील विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या जमिनीची किंमत 24,02,40,000 असून ती विनामूल्य MIDCला हस्तांतरित ही करण्यात आलेली आहे किंवा येणार आहे। त्यानंतर ब्रह्मन मुंबई यासाठी न्यायिक अधिकारासाठी 51 सदनिका यांच्यासाठी सुद्धा एक मंत्रिमंडळाचा निर्णय महत्त्वाचा आहे की बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकारासाठी 51 सदनिका भाडे तत्त्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। माझगावतील परिजात इमारतीत 16 व केदार इमारतीतील 3 अशा 19 न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदाच्या अनुषंगाने 32 अशा 51 सदनिका ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2027 या 3 वर्षासाठी कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे। त्यानंतर 51 सदनिकेसाठी एका वर्षाच्या 7,34,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता या मुंबई न्यायिका यांच्यासाठी हा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत। अशा प्रकारचे मंत्रिमंडळाचे निर्णय आपण बघण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहोत की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जो काही हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे हा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला आणि या अंतर्गत ज्या काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय आपण बघण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल कदाचित तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील. नक्की आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण मंत्रिमंडळाचा निर्णय करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.